नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरातील 100 कोटीच्या रस्ता प्रकल्पाने नागरिकांच्या आशा धुळीस मिळवल्यात. पावसाळ्यात नव्याने केलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचा महापूर पाहायला मिळतोय. महापालिकेच्या कामगिरीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. 15 वर्षापूर्वीचे IRBचे रस्ते टिकले, मग महापालिकेचे का नाही? जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीवरून ठाकरे गटात पुन्हा एकदा नाराजीचे वादळ उठले. कोल्हापूरचे उपनेते संजय पवार आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हर्षल सुर्वे यांच्या राजीनाम्यानंतर आता पवारांची नाराजी उफाळून आली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर सेनेत अंतर्गत वाद चिघळण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 वर्षापूर्वी 1100 कोटीची घोषणा करून शेंडा पार्क येथील 27 एकर जागेसाठी खंडपीठाची योजना सादर केली होती. जागेला हिरवा कंदील दिला गेला, मात्र आजतागायत आरक्षण झालेलं नाही. दरम्यान धारवाड गुलबर्गा खंडपीठाच्या धर्तीवर त्वरित न्यायिक सुविधा सुरू करण्याची मागणी वकिलाकडून करण्यात येत आहे. कोल्हापुरात डेंग्यू आणि कावीळचा धोका वाढत असून महापालिकेच्या तपासणीत 36 घरांमध्ये ढासांच्या अळ्यांचा शोध लागलाय. 3711 घरांची तपासणी करण्यात आली असून 13 नागरिक तापाने त्रस्त आहेत. स्वच्छतेसाठी कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन महापालिकेने केलंय. कोल्हापुरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरमला शुक्रवारपासून पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. दर्गा तालीम परिसरात 400हून अधिक पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. मंगळवारी पावसातही पीर पंजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरात 11,05,00,000च्या सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापकांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांची बँक खाती रिकामी करण्यात आली आहेत. या प्रकरणी राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून 8 संशयितांना अटक करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण सायबर टोळीचा पर्दाफाश करू, असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी पावसाचा जोर सतत कायम आहे. जून महिन्यात सरासरीच्या 23% पावसाची नोंद झाली असून कागल तालुका 45% पावसासह आघाडीवर आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या अर्ध्यावरच थांबलेत. जिल्ह्यात सध्या केवळ 50% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. इटालियन प्राडा कंपनीने आपल्या पुरुष फॅशन शो मध्ये दर्शवलेल्या चपला ह्या पारंपरिक भारतीय कोल्हापुरी चप्पल असल्याची कबुली दिली आहे. शतकापासून चालत आलेल्या या भारतीय हस्तकलेचा सांस्कृतिक वारसा असल्याचं मान्य करत त्यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सला स्पष्टीकरणही पाठवलंय. भारतीय हस्तकलेचा सन्मान राखल्याचं त्यात त्यांनी नमूद केलंय. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गोकुळ